आपण बघत आहोत देशाचा नंबर 1 न्यूज चॅनल पोलीस टाइम्स तेज। माननीय बच्चूभाऊ कडू साहेब राज्यमंत्री व प्रमुख प्रहार संघटनेच्या वतीने आज अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणांनी कॉर्पोरेट हाऊस बंद आणले। केंद्र सरकारने किसान विरोधी केलेले कायदे रद्द करून खासगी कंपनीच्या ताब्यात जाण्यापासून थांबवा अशी मागणी आज केंद्र सरकारला करण्यात आली। या बघूया कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया आहे। आम्हाला घरी नाही जायचं, आम्हाला अंबानीच्या घरी जायचंय। इकडून आता अंबानीच्याच घरी जायचं, घरी नाही जायचं। या ठिकाणी गावागावातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो आणि गेले 26 दिवस आता दिल्लीचं तापमान 5 डिग्री सेंटीग्रेड आहे। अशा कडाक्याच्या थंडीमध्ये जवळजवळ 26 दिवस आज 27वा दिवस बसलेले जे पंजाबचे शेतकरी आहेत ते एकटे नाहीत, तर उद्या महाराष्ट्रातला कष्टकरी शेतकरी त्यांच्या मागे आहे। पण एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी पिकवलेला अन्नधान्य खाणारा महाराष्ट्रातला सामान्य माणूस, कष्टकरी शहरी माणूस, शहरातला माणूस सुद्धा त्याच्या मागे आहे हे दाखवण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। मी खरं तर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। 4 दिवसाच्या फरकाला हा मोर्चा काढला, पण तरी सुद्धा मोठ्या संख्येने आम्हाला काही बॅनर काढता आला नाही, पोस्टर काढता आला नाही, त्या मोर्चाची तयारी करता आली नाही। पण जेवढा देता येईल तेवढा निरोप देऊन आणि तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला। मला काही लोकांनी विचारलं दिल्लीला आंदोलन चालू आहे, तिथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन मोडायचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे आणि मुंबईमध्ये अडाणी अंबानी सर्वजण एकच नारा देऊ, कारण त्याच्यासाठी आपण सारे जमलो। बोल भारत माता की जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। धन्यवाद। आज या शेतकरी मोर्चाच्या निमित्तानं जमलेले शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब, जयंत पाटील साहेब, 90 वर्षाचे तरुण बाबाजी आढाव आणि उपस्थित सर्व संघटनांचे समस्त पदाधिकारी मित्र, जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहित आहे कालपासूनच सर्व मंडळी इथं मोर्चासाठी यायला निघाली आहे आणि बोलण्यापेक्षा करण्यावर आपला भर जास्त असतो, म्हणून आपण बोलणं टाळलं पाहिजे। परंतु प्रामुख्यानं मी सांगितलं पाहिजे, आज काल राजू शेट्टी साहेबांची आम्ही दुपारी बोललो, राजू शेट्टी साहेब दाखल झाले। काल बच्चूभाऊंची सुद्धा आम्ही बोललो, काल बच्चूभाऊ संध्याकाळी नागपूरला या मोर्चासाठी निघाले असताना या सरकारची दडपशाही एवढी वाढली का बच्चूभाऊंना तिथं नागपूरला स्थानबद्ध केलं, तिथं वेळ घालवला, तिथून सोडल्यानंतर आता पुण्याला थांबवलं। परंतु या मोदी सरकारला आणि शहाला सांगू शकतो, बच्चू कडू सारखं एक शेतकऱ्याचं वादळ थांबवणं तुमची अवकाश नाही। आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्यात राज्यमंत्री असताना सुद्धा
राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीला निघाले. सामान्य कार्यकर्त्यासारखं टू व्हीलरनं अतिशय शेवटच्या टप्प्यापर्यंत पलवल असू द्या, सिंधू बॉर्डर असू द्या, महाराष्ट्रातला एकमेव माहितीदार राज्यमंत्री जर कोणी असेल तर त्याचं नाव बच्चू कडू आहे. हे विसरता कामा नये. आम्ही सत्तेत जरी असलो, सत्तेचे वाटेकरी जरी असलो तरी शेतकऱ्यांसाठी आमची भूमिका कधीही सुटणार नाही. म्हणून राजीव शेट्टी साहेबांना, जयंत पाटील साहेबांना सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आम्हाला हात द्याल, कोणत्याही पार्टीचं संघटनाचं बंधन न ठेवता आम्ही शेतकऱ्याचे सैनिक म्हणून तुमच्या पाठीशी आणि थांबवलं असलं तरी आम्ही छत्रपती शिवरायाच्या भूमीतले आहे. आम्ही कोण्या पद्धतीने अंबानी अदानीवर वार करू हे सांगता येणार नाही. आणि पोलीस बांधवांना सुद्धा विनंती आहे, जेवढी कळवळ तुम्ही अदानी आणि अंबानीसाठी घेतली तेवढी जर माझ्या या शेतकरी राजासाठी घेतली, पोशिंद्यासाठी घेतली तर हे तुमच्याकडून हा पुण्य घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येणाऱ्या काळात पोलीस बांधवांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभं व्हावं. आपण जर पाहिलं तर पंजाबमध्ये जे पंजाब हरियाणाचे आमचे शेतकरी पुत्र सीमेवर आहे, सैनिक मध्ये भरती झाले आहे, त्यांनी दोन्ही सरकारला धमकी दिली आहे, तुम्ही जर हे बिल रद्द केलं नाही तर आम्ही सैनिकी सोडून शेतकऱ्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊ. याच पद्धतीचा सहभाग आपण घ्यायला अभिनंदन आहे. एवढंच सांगतो की शेतकऱ्यासाठी रक्तपात जरी करावा लागला तरी प्रहारची बांधिलकी राहील. एवढंच जय हिंद.